नमस्कार, टिपिकल शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आमलेट कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम इथे घेतलेले आहेत मी 2 अंडे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात आणि कांदा थोडासा कापून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। सर्व साहित्य अगदी बारीक कापून घ्यायचं आहे। चला आपण सर्वप्रथम एका वाटीमध्ये अंडे फोडून घ्यायचे आहेत। दोन्हीही अंडे इथं मी फोडून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण आता हे सर्व साहित्य टाकणार आहोत। हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली, तुमची मुलं जर खात नसतील तर नाही टाकली तरी चालेल। बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर इथं मी थोडीच घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर, कारण आपण पहिले हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता चमच्याच्या सहाय्याने मी तो छान मिक्स करून घेत आहे। मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती, त्यावरती थोडंसं तेल टाकत आहे। तवा जास्तही असा गरम नाही करून घ्यायचा, आपल्याला नॉर्मलच गरम पाहिजे तवा। पूर्ण तव्यावरती तेल आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्यावरती आपण जे अंड्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते असं टाकून घ्यायचं आहे। एकाच ठिकाणी टाकायचं नाही, असं गोल टाकून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये टाकलं आहे तसं, आणि उलटण्याच्या सहाय्याने परत छान असं पसरून घ्यायचं आहे। पाहू शकता गॅस कुठेही वाढवायचा नाही, कमी गॅसवरतीच थोडा वेळ ठेवायचा आहे, जेणेकरून आपला आमलेट खाली तव्याला चिटकणार नाही। पाहू शकता कमी गॅसवरती मी थोडा वेळ ठेवलेला आहे आणि आणखीन वरून थोडंसं तेल टाकणार आहे। तेल तुम्ही आवडीनुसार जास्त टाकू शकता, मला आवडत नाही त्यामुळे मी खूप कमी तेल वापरलेलं आहे इथं। पाहू शकता आपलं आमलेट अजिबात खाली चिटकलेलं नाही तव्याला, हे फक्त कमी गॅसवर केल्यामुळे चिटकत नाही खाली। आता आपल्याला गॅस कमी जास्त करायचा आहे म्हणजे छान भाजेल। पाहू शकता अगदी सहज निघलेलं आहे, चिटकलेलं नाही खाली। आमच्या इथं आमलेटला अंड्याची पोळी म्हणतात, तुम्ही काय म्हणता नक्की सांगा। आणि आपला आमलेट तुटणार सुद्धा नाही। पाहू शकता किती छान पलटी गेलेला आहे। आलटी पलटी करून छान भाजून घ्यायचं आहे। एकदम टेस्टी आणि मस्त लागते हे, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। पाहू शकता तयार आहे आपला आमलेट, दोन्ही साईडनं छान आलटी पलटी करून भाजून घेतलेला आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा। तर चला खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।